घ्या चक्रधर नाम, घ्या चक्रधर नाम, करा जीवनोद्धार, करा जीवनोद्धार, ज्ञान प्रेमाचे भांडार, ज्ञान प्रेमाचे भांडार, माझा स्वामी चक्रधर, घ्या चक्रधर नाम, घ्या चक्रधर नाम। हरिपाळ पुत्र प्रधान, मालिनी मातेचा कुमार, हरिपाळ पुत्र प्रधान, मालिनी मातेचा कुमार, नित्य करी जीवोद्धार, नित्य करी जीवोद्धार, झाला देवाचा अवतार, घ्या चक्रधर नाम, घ्या चक्रधर नाम। मानवतेचा मंत्र महान, शिकविला हो जनास, मानवतेचा मंत्र महान, शिकविला हो जनास, निशिदिनी नाम घेता, निशिदिनी नाम घेता, झालो पावन मी आता, घ्या चक्रधर नाम, घ्या चक्रधर नाम। आता जन्म सार्थक कराया, चक्रधर मंत्र घ्यावा, आता जन्म सार्थक कराया, आ आ आ सार्थक कराया, चक्रधर मंत्र घ्यावा, आता जन्म सार्थक कराया, चक्रधर मंत्र घ्यावा, नामे वेधू नामे बोधू, नामे वेधू नामे बोधू, नामे वेधू नामे बोधू, देव अंतरी ठेवावा, घ्या चक्रधर नाम, घ्या चक्रधर नाम, करा जीवनोद्धार, करा जीवनोद्धार, ज्ञान प्रेमाचे भांडार, ज्ञान प्रेमाचे भांडार, माझा स्वामी चक्रधर, घ्या चक्रधर नाम, घ्या चक्रधर नाम, चक्रधर नाम, चक्रधर नाम।
अनन्य शरण जावे चक्रधारा, पुन्हा या संसारा येणे नाही, पुन्हा या संसारा येणे नाही, पुन्हा या संसारा येणे नाही। चक्रधर नाम सदा मुखे घ्यावे, जीवन मुक्त व्हावे बंधनातून, जीवन मुक्त व्हावे बंधनातून, जीवन मुक्त व्हावे बंधनातून। नका करू चिंता जड प्रपंचाची, ऐहिक
सुखाची प्रीती सोडा, ऐहिक सुखाची प्रीती सोडा, ऐहिक सुखाची प्रीती सोडा. भगीरथ म्हणे प्रभू चक्रधर, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण या ठिकाणी पुणतांब्याच्या पाताळ गुंफे स्थानासमोर आपण आलेलो आहोत. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील पुणतांबा या गावी असून या स्थानाला पाताळ गुंफे स्थान असं म्हणतात. या ठिकाणी स्वामींचं पूर्वार्धात अगोदर एक दिवस आसन स्थान झालं. त्यावेळी स्वामी कोकम ठाणे यावरून आलेले होते आणि दुसऱ्यांदा ज्यावेळी स्वामींचं या ठिकाणी अवस्थान झालं त्यावेळी स्वामी नायगाववरून आलेले होते. आणि मग या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय श्री दयानंद शास्त्री खोकर यांच्या कालनिर्णय पंचांगणानुसार या ठिकाणी स्वामी आले. पहिली वस्ती झाली. पहिल्यांदा ज्यावेळी आले त्यावेळी वैशाख व वद्य दशमी शके 1992, प्रमोद नाम संवत्सर 1270, लीळा चरित्र पूर्वार्ध 278, त्यावेळी एक दिवस वास्तव्य झालं. त्याच्यानंतर पुनरपी पुणतांबा अवस्थान. त्यावेळी स्वामी वैशाख वद्य द्वादशी ते ज्येष्ठ वद्य प्रतिपदा शके 1992, प्रमोद नाम संवत्सर 1270, लीळा चरित्र पूर्वार्ध 281. एकूण या 2 वेळा स्वामी आले. त्या एकूण दिवसाचं गणित केले असता 21 दिवस भरतात आणि म्हणून स्वामींचं या ठिकाणी 21 दिवसाचं अवस्थान मानलं जातं. या ठिकाणी स्वामींचं 20 दिवस निद्रास्थान. या ठिकाणी स्वामींची निद्रा व्हायची, भक्तिजन असायचे. स्वामींच्या निद्रेच्या वेळी चरण संवाहन करायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आरोहण व्हायचे. आता स्पष्टपणे तसा लीळाचरित्रामध्ये उल्लेख आलेला नाही, परंतु ज्यावेळी उल्लेख आलेला नसतो त्यावेळी आपण हे समजावं लागतं की त्रिकाळ पूजावसर त्या ठिकाणी आठवणं गरजेचं असतं. ज्यावेळी कुठल्याही स्थानाची लीळा उपलब्ध नसते त्यावेळी तिन्ही पूजावसर आठवणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी 21 दिवस स्वामींचं त्रिकाळ पूजावसर झाला. त्या ठिकाणी 21 दिवस स्वामींची नित्य आरोहणा व्हायची. तसेच पलीकडे 3ऱ्या क्रमांकाचं जे स्थान आहे त्या 3ऱ्या क्रमांकाच्या स्थानाला मर्दना स्थान असं म्हणतात. तर या ठिकाणी स्वामींची मर्दना व्हायची. मर्दना म्हणजे तेल सुगंधित द्रव्य लावून मालिश व्हायची. आणि त्याच्या पलीकडं जे 4थ्या क्रमांकावर स्थान आहे त्याला मादने स्थान असं म्हणतात. या ठिकाणी स्वामींना उष्णोदके करून गाडू ढाळून स्वामींची या ठिकाणी मादने म्हणजे आंघोळ व्हायची. हे 4थ्या क्रमांकाचं स्थान. वरती जे दिसत आहे ते 5व्या क्रमांकाचं स्थान आहे. तिथं बायसांची गुंफा होते आणि बायसांची या ठिकाणी गुंफा असताना या ठिकाणी स्वामींना कधी कधी आसन व्हायचं. म्हणून ही बायसांची गुंफा आणि स्वामींचं याच ठिकाणी आसन सुद्धा व्हायचं कधी कधी. त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचं जे स्थान आहे ते आता आपण या कमळेश्वराच्या पूर्वी या ठिकाणी कमळेश्वराचं मंदिर होतं आणि या ठिकाणी स्वामी कधी कधी तिथून विहरण करत करत या स्थानाजवळ स्वामी यायचे आणि तिथलं हे विहरण स्थान म्हणून ओळखलं जातं. याच्यानंतर पुढे जी 2 स्थानं आहेत तिथं आपण जाणारच आहोत. आपण आता या ठिकाणी याही ठिकाणी स्वामींना कधी कधी आसन व्हायचं. हे कारट मठातील स्थान म्हटलं जातं ते हे स्थान आहे. याचीही काही लीळा उपलब्ध नाही. त्यावेळी आपण या ठिकाणी
स्वामींचा पूजा अवसरच आठवणं योग्य आहे. आणि हे 10व्या क्रमांकाचे स्थान, या ठिकाणी स्वामींना कधी कधी आसन स्थान व्हायचं, या ठिकाणची ही लीळा उपलब्ध नाही, त्यामुळे निश्चित असं ठोसपणे काही सांगता येणार नाही, परंतु हेही आपलं स्थान आहे आणि उपलब्ध आहे. आता या ठिकाणी आपण साळतीर्थ नावाच्या स्थानाच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे 7व्या क्रमांकाचे स्थान आहे. या ठिकाणी साळतीर्थ आसन झालेलं होतं आपल्या देवांना, स्वामींना, ते हे साळतीर्थ स्थान. आणि या ठिकाणी स्वामींनी साळतीर्थाची संपूर्ण कथा या ठिकाणी निरूपण केलेली आहे. तसेच आता ती कथा चरित्रामध्ये आलेली आहे. पूर्वी या ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि पिंपळाचं झाड असताना त्या पिंपळाच्या झाडावर एक कोठं होतं. साळुंकी नावाचा जो पक्षी आहे त्या पक्ष्याचं त्या झाडावर कोठं होतं आणि त्या कोठ्यामध्ये तो साळुंकी पक्षी रहिवास करत होता. रहिवास करत असताना ते कोठं जे असतं ते बऱ्याच गवत काड्या इत्यादीपासून ते पक्षी बनवत असतो कोठं, परंतु ते कोट्यामध्ये त्याच पक्ष्याचा पाय अटकून, म्हणजे त्या साळुंकीचा पाय अटकून त्याला त्या कोट्यातून काही पाय निघाला नाही आणि न निघाल्यामुळं त्या कोट्यात पाय अटकून तिचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर मग या ठिकाणी जे तीर्थ होतं त्या तीर्थस्थानावर, त्या साळतीर्थावर त्या साळुंकीचा एक पंख आणि एक पाय त्या साळतीर्थावर पडतो आणि त्याचं पुण्य त्या मृत झालेल्या साळुंकी पक्षाला प्राप्त होतं. आणि त्या पुण्यास्तव तो पुन्हा याच ठिकाणी, याच गावामध्ये ती साळुंकी एका ब्राह्मणाच्या घरी मुलगी म्हणून जन्माला येते. परंतु जरी ती मुलगी म्हणून जन्माला आलेली असली तरी सुद्धा तिच्या लक्षामध्ये पाठीमागल्या जन्मात आपण कोण होतो हे मात्र तिच्या लक्षामध्ये राहतं. आणि मग ती आपल्या घरातल्या लोकांना किंवा गावातील बऱ्याच लोकांना सांगते की मी अमक्या जन्मामध्ये साळुंकी पक्षाचा जन्म माझा होता आणि साळुंकी पक्षाच्या जन्मामध्ये मी होते, त्यावेळी माझा मृत्यू त्या पिंपळाच्या झाडाच्या त्या कोठ्यामध्ये पाय लटकून माझा मृत्यू झाला आणि माझा पाय तुटून आणि पंख तुटून त्या साळतीर्थावर पडला, असं तिनं त्यावेळी कहाणी आपल्या घरातल्या लोकांना तसेच गावातीलही लोकांना तिनं ती कहाणी सांगितली. मग ती खरी का खोटी हे पाहण्यासाठी समस्त गावजन त्या मुलीबरोबर, त्या लहानशा मुलीबरोबर या ठिकाणी आले. पाहतात तर खरोखरच त्या ठिकाणी तिचा जो त्या पक्षी मरून पडलेल्याचा जो हाडाचा सापळा होता तो हाडाचा सापळाही या लोकांना दिसतो. तेव्हापासून या तीर्थाला साळतीर्थ असं नाव पडलं. मला सांगायचं आहे की बऱ्याच विज्ञान या विज्ञान युगामध्ये लोक पुनर्जन्माला मानत नाहीत, परंतु याचं ज्वलंत उदाहरण जर म्हटलं तर पुनर्जन्म होतो हे या साळुंकीच्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. आणि तीच कथा आपल्या स्वामी श्री चक्रधरांनी या ठिकाणी निरूपण केलेले, म्हणून याला साळतीर्थ असं म्हणतात. आता याच्यानंतर हे पुढचं जे स्थान आहे हे जे स्थान आहे 8व्या क्रमांकाचं, याला जळसेनी आसन स्थान असं म्हणतात. आपण या ठिकाणी स्वामी यायचे आणि इथं कधी कधी येऊन त्यांना आसन स्थान व्हायचं, त्याला जळसेनी आसन स्थान असं म्हणतात. याच्यानंतर पुढं एक जे स्थान दिसत आहे ते जे स्थान आहे भोजन स्थान असं म्हणतात, भोजन स्थान. तर हे भोजन स्थान या ठिकाणी कधी कधी देवांना आरोग्य व्हायची, अशी ही एकंदरीत या ठिकाणी उपलब्ध असणारी 12 स्थानं आहेत. अनुपलब्ध ही स्थाने आहेत, कारण ज्या अर्थी आपल्या देवाचं वास्तव्य या ठिकाणी अगोदर 1 दिवस आणि नंतर 20 दिवस मिळून 21 दिवस या ठिकाणी अवस्थान होतं,
या कारणास्तव स्वामींची अनेक स्थानं असायला पाहिजेत, परंतु तसा लीळाचरित्रामध्ये उल्लेख नसल्यामुळं आणि स्थान पोथीमध्ये उल्लेख नसल्यामुळं आपल्याला आपल्या मनानं काही सांगता येत नाही. त्यामुळं या ठिकाणी भरपूर स्थानं असायला पाहिजेत. तर त्यापैकी 12 स्थानं उपलब्ध आहेत. पलीकडं जे कासेश्वर आणि विश्वेश्वर पलीकडं मंदिर आहे, दिसते ना, ते जे मंदिर, तो भगवा झेंडा जो दिसत आहे त्या ठिकाणी ते काशेश्वराचं मंदिर आहे. आणि त्याच्याच ठीक शेजारी जे मंदिर आहे ते विश्वेश्वराचं मंदिर आहे. त्याही मंदिराच्या चौकामध्ये तिथलेही चौक नमस्कार्य आहेत. मात्र आता सध्या ते आपल्याला नमस्कार करण्यासाठी उपलब्ध नाहीत. तिथं गावकऱ्यांनी त्यांची जी प्राचीन मंदिरं होती त्यांची डागडुजी करून त्यांनी नवीन मंदिरं बांधलेली आहेत आणि बऱ्याच प्रकारचा बदल केलेला असल्यामुळं आता सध्या आपलं स्थान तिथं नेमकं कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्या कोणालाही सांगता येणार नाही. परंतु स्वामींचं त्याही ठिकाणी थोडं थोडं वास्तव्य झालेलं आहे. पूर्वी अशी आख्यायिकाच होती. कासेश्वर, विश्वेश्वर आणि वाराणसी ही 3 ठिकाणं याच पुणतांबा या ठिकाणी आहेत असं मानलं जायचं, अशी आख्यायिका होती. आणि या ठिकाणी मात्र 21 दिवसाचं अवस्थान होतं. आपण या पुणतांबा या स्थान नमस्कार करण्यासाठी प्रत्येक वर्षी आले पाहिजे, कारण या ठिकाणी स्वामींच्या पदस्पर्शाने या ठिकाणची भूमी पूर्णतः पवित्र झालेली आहे. असा या ठिकाणच्या आणि याच ठिकाणी मग एक दिवस असा येतो की स्वामी परिश्रयाला गेलेले असताना, नदीमध्ये परिश्रयाला गेलेले असताना या ठिकाणी या एक ठाकूर असतो. त्या ठाकूराचा मृतदेह स्वामींना त्या ठिकाणी दिसतो. त्या मृतदेहाला तलवारीसारख्या शस्त्रांनी घाव घालून मारून टाकलेलं दिसतं. म्हणजेच काय की या ठिकाणी एक प्रकारची मनुष्याची हिंसा स्वामी पाहतात परिश्रयाला गेल्यानंतर. आणि मग स्वामी तसेच भक्तजनांना म्हणतात की हिंसा वर्ते त्या स्थानी महात्म्या असू नये. म्हणजे ज्या ठिकाणी अशी मनुष्याची हिंसा घडली जाते त्या ठिकाणी महात्म्याने वास्तव्याला असू नये, कारण त्या ठिकाणी त्या हिंसेचा परिणाम आपल्या मनावर होत असतो, भूमीवर होत असतो. त्यामुळे स्वामींनी बाहेरच्या बाहेरच तिथून स्वामी नाऊरगाव या ठिकाणी स्वामी निघून गेले. आणि नाऊरगावला गेल्यानंतर मग तिथंही एक वस्ती स्थान झाला आणि तिथून पुढे स्वामी नायगावला निघून गेले. अशा प्रकारे या ठिकाणच्या या लीळेचं महात्म्य आहे. इथल्या लीळा आपण आठवल्या पाहिजेत आणि त्यानुसार आचरणही केलेलं आहे, आचरणही करणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामींनी जे सांगितलेलं आहे या ठिकाणी संपूर्णता उपलब्ध नाही, परंतु हिंसा वर्ते ती स्थानी महात्म्य असू नये. ज्या ज्या ठिकाणी हिंसा होईल त्या त्या ठिकाणी आपलं वास्तव्य निषिद्ध मानलं गेलेलं आहे. असं हिंसाजन कार्य आणि हिंसाजन स्थान याचा मात्र आपण सर्वांनी त्याग केला पाहिजे. हे या पुणतांब्याच्या स्थानाच्या महात्म्यातून आपल्याला स्वामींनी हा एक पाठ सांगितलेला आहे आणि हा पाठ आपल्या सूत्रपाठामध्ये आहे. अशा प्रकारे या ठिकाणचं महात्म्य आहे. या सगळ्या उपरोक्त ज्या सांगितलेल्या ज्या लीळा आहेत ह्या लीळा आपण या ठिकाणी येऊन आठवलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे आणि परमेश्वराच्या व्यसनाला म्हणजे उद्धरण व्यसनाला आपलाही हातभार लागणं गरजेचं आहे. स्वामींनी जीवाचा उद्धरण करण्याचं व्यसनच स्वीकारलेलं आहे. आपणही त्याला पात्र झालं पाहिजे, अर्ह झालं पाहिजे. अशा प्रकारच्या या ठिकाणच्या लीळा आहेत आणि या लीळा या ठिकाणी संपूर्ण झालेल्या आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंड. आणि आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो, देवश्री चक्रधर या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय श्रद्धेय परमपूज्य ईशाधिष्ठित श्री तपस्वीराज दादा राहेरकर यांनी सर्व स्थान दर्शनाची स्थानपोथीचा अभ्यास करून ही जी मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे ही सर्वांना लाभदायक ठरणारी आहे. आणि म्हणून श्री माझा देव चक्रधर
या चॅनलच्या माध्यमातून आज आदरणीय श्रद्धेय श्री तपस्वीराज दादा यांनी मला जी या ठिकाणच्या लीळा सांगण्याची जी संधी दिली, सेवा दिली, त्या सेवेबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपणा सर्वांना दंडवत करून सर्वांना इच्छा व्यक्त करतो, आपण सर्वांनी आवडीनं या चॅनलच्या माध्यमातून ज्या धर्मरूप गोष्टी तुमच्या समोर येतील ते आपण सर्वांनी पाहत राहावं, सहयोग द्यावा. आदरणीय दादांचं कार्य हे फार अपूर्व आहे, त्या कार्याला आपल्या सर्वांचा प्रतिसाद असणं गरजेचं आहे, कारण कोरोनाचा कालखंड आहे. आपल्या बऱ्याच जणांना स्थान दर्शन करता येत नाही, म्हणून आदरणीय दादांनी तो विचार केला आणि विचार केल्यानंतर मग आदरणीय श्री गुरुजींची परवानगी घेऊन ते प्रत्येक ठिकाणी स्थान दर्शन करत आहेत आणि त्या स्थान दर्शनाच्या माध्यमातून आपणा सर्वांना ऑनलाईन का होईना परंतु ते स्थान दर्शन घडवीत आहेत. त्यांचं हे कार्य परमेश्वराने सिद्धीस नेवो आणि आपल्यालाही त्याचा लाभ घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द मी थांबवतो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.